समुद्र मंथनांपासून उत्पन्न झालेल्या सर्व वस्तूंचं ह्या त्या कारणाने थेट संबंध हा माता महालक्ष्मीशी लावला जात आहे। कारण समुद्र मंथनातून माता महालक्ष्मीचा उगम झालेला आहे आणि माता महालक्ष्मीच्या उगमाबरोबरच तिच्या पाठोपाठच खडे मीठ, समुद्रातील जे मीठ आहे ते, त्याचबरोबर कवड्या, कामधेनूची गाय म्हणजे कामधेनू माता ही देखील समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे। म्हणून आपल्या घरामध्ये आपण माता महालक्ष्मीला पूजत असतो आणि माता महालक्ष्मीला पूजत असताना आपल्याला तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत त्यातल्या त्यात सर्वात तिची आवडती अशी प्रिय अशी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या। पिवळ्या रंगाच्या कवड्या ह्या समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या आहेत। अतिशय आणि महत्त्वाचा प्रभावी असा हा उपाय आहे। अतिशय उपयुक्त लक्ष्मीकारक म्हणून हा उपाय मानला जातो। ज्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे पूजन केले जाते त्या घरामध्ये आवर्जून पिवळ्या रंगाच्या कवड्यांचे आपण नक्कीच पूजन करायचे असते। आता पिवळ्या रंगाच्या कवड्या आपण घेताना कधीही अखंडच घ्यायच्या आहेत। कधीही आपण कवड्या घेताना तुटलेल्या वगैरे कवड्या घ्यायच्या नाही। कवड्या घेताना आपण दोन रंगाच्या कवड्या आपल्याला पाहावयास मिळतात। एक असते पांढरी शुभ्र कवडी आणि दुसरी असते पिवळ्या रंगाची कवडी। तुम्हाला जर पिवळ्या रंगाची कवडी अवेलेबल नाही झाली तर हरकत नाही, त्या पिवळ्या कशा करायच्या हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु पिवळी रंगाची कवडी ही माता महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ती माता महालक्ष्मीला आकर्षित करत असते आणि ती आपण आपल्या देवघरामध्ये पूजल्यामुळे आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये माता महालक्ष्मीचे स्थान हे स्थिर प्रमाणात राहते। माता महालक्ष्मी ही स्थिर प्रमाणात राहिली तर त्याच्यामुळे आपल्या घरात देखील आर्थिक अडचणी कधीच येत नाही, पैशाची कधीही कमतरता आपल्याला जाणवत नाही। त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या ज्या कवड्या तुमच्याकडे असतील तर त्यांना आपल्याला थोडीशी हळद, थोडेसे केसर हे थोड्याशा कच्च्या दुधामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्याचे लेपन आपण पांढऱ्या कवड्यांना लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पांढऱ्या कवड्यांना आपण पिवळ्या रंगाचे करायचे आहे। त्याचबरोबर पिवळ्या कवड्या आपण आपल्या देवघरामध्ये कोणत्या दिवसाला आणायच्या आहेत, कोणता दिवस शुभ आहे तर मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, त्याचबरोबर पौर्णिमा आणि नवरात्रीमध्ये देखील आपण कवड्या घरामध्ये आणून नक्कीच पूजू शकतो। त्याचबरोबर अतिशय उपयुक्त असा महत्त्वाचा दिवस असतो तो दिवाळीतील अमावस्येचा लक्ष्मीपूजनाचा दिवस। ह्या दिवशी देखील अतिशय उत्तम दिवस असतो कवड्यांचे पूजन आपल्या घरी करण्यासाठी। तर नक्कीच आवर्जून ह्या दिवसांमध्ये आपण कवड्यांचे पूजन आपल्या घरामध्ये करायचे असते। सर्वात प्रथम कवड्यांना शुद्ध पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं असतं। तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील कवड्यांवरती थोडासा अभिषेक करायचा आहे आणि नंतर परत एकदा शुद्ध पाण्याने त्यांना अभिषेक करायचा आहे। पंचामृताने अभिषेक करायचा आहे। आता या ठिकाणी पंचामृत तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त या कवड्यांवरती दुधाने अभिषेक केला तरी देखील हरकत नाही। फक्त प्लेन दुधाने, कच्च्या दुधाने आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्यांचा अभिषेक नक्की करायचा आहे आणि दुधाने देखील अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने, शुद्ध जलाने आपण परत एकदा कवड्यांना अभिषेक घालायचा आहे आणि छान कोरड्या अशा परत एका स्वच्छ कापडावरती घेऊन त्या आपल्याला पुसायच्या आहेत। बघा, आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं पूजन हे करत असतो। माता लक्ष्मी ही धनधान्य संपत्तीची देवता आहे। त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये जर माता महालक्ष्मी बरोबरच तिला अजून प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये अजून आणखीन काही उपाय करू शकतो का, तर ते म्हणजे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची देखील स्थापना करू शकतो। आता श्रीयंत्र हे देखील माता महालक्ष्मीचं अतिशय प्रिय असं वस्तू आहे आणि ह्या श्रीयंत्राची आपण जेवढी पूजा करतो तेवढं डायरेक्टली इनडायरेक्टली आपण माता महालक्ष्मीची पूजन करतो असं मानले जाते। तर अशा प्रकारे स्वच्छ आपण कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत कवड्या आणि आपण कवड्या ठेवताना देखील फक्त अशाच ठेवून द्यायच्या नाही। आपल्याला एक स्वच्छ असं तांब्याचं, पितळेचं किंवा मग एखादं स्टीलचं प्लेट घ्यायचं आहे। त्या प्लेटमध्ये आपल्याला
तांदूळ घालायचे असतात। आता तांदूळ आपल्याला कधीही पांढऱ्या रंगाचं म्हणजे असंच तांदूळ वापरायचं नाही। कोणत्याही पूजा विधीसाठी आपण पांढऱ्या रंगाचा तांदूळ कधीही वापरत नसतो। ह्या तांदळामध्ये अगदी थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला मिक्स करायची आहे हाताने आणि थोडंसं पिवळसर रंगाचं तांदूळ आपण इथे करून घ्यायचं आहे। आणि ह्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला आपण स्वच्छ करून घेतलेल्या कवड्या ठेवायच्या आहेत। त्या ठेवायच्या आधी देखील आपल्याला हळद कुंकू ह्या तांदळांवरती अर्पण करायचा असतो, वाहायचा असतो। आणि नंतर ह्या कवड्या आपण आपल्या प्रमाणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जशा ठेवायच्या आहेत प्लेटमध्ये तशा ठेवू शकता। आता तुम्ही इथे ह्या ठिकाणी 5 कवड्या, 7 कवड्या किंवा 11 कवड्या अशा संख्येने म्हणजे ही विषम संख्या आहे, तर ह्या विषम संख्येने आपण ह्या कवड्या नक्कीच ठेवू शकतो। कवड्या ठेवल्याने तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला अनुभव येतील ते तुम्हाला अनुभव येणार आहेत ते अगदी पॉझिटिव्हच अनुभव येणार असतील। कारण आपल्याकडे जर पैशाची आवक थांबलेली असेल, पैसा येण्याचे मार्ग आपले थांबलेले असतील, आपण भरपूर परिश्रम करत आहोत परंतु आपल्या परिश्रमाला, मेहनतीला मुख्य असा मोबदला आपल्याला मिळत नाही आहे, तर हे सर्व काही आपण कवड्यांच्या फक्त पूजनाने हे सर्व आपण घालवू शकतो। कवड्यांना छान हळद कुंकू गंध अर्पण करायचा आहे, नंतर त्यांना आपण पुष्प अर्पण करायचे असते आणि अशा प्रकारे पंचोपचारी पूजन कवड्यांचे दर शुक्रवारी मंगळवारी आपल्याला नक्कीच करायचे असते। आता प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला पूजन करणे शक्य नसेल तर महिन्यातील जी पौर्णिमा आणि अमावस्या येते ह्या 2 दिवस तरी तुम्हाला ह्यांचं पूजन करायचे असते। आपण जेवढे ह्या कवड्यांचे पूजन करत असतो तेवढ्या ह्या कवड्या चार्ज होत असतात, तेवढी त्यांची ऊर्जा वाढत जाते। आता ह्या कवड्या आपल्याला कोणत्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवायची आहे? कवड्या नेहमी आपल्याला माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर ठेवायच्या असतात। आता हे श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलेलं असेल तर श्रीयंत्राच्या डाव्या बाजूला आपल्याला कवड्याची ताट, कवड्याचं प्लेट ठेवायचं असतं। प्लेट ठेवताना देखील थोड्याशा अक्षता, हळद कुंकू वाहायची आहे आणि त्याच्यावरच आपण ही प्लेट ठेवून द्यायची असते। आता ही प्लेट ठेवून झाल्यानंतर आपल्याला ह्याला धूप, दीप आणि आरती पण ओवाळायची असते। धूप दीप ओवाळून झाल्यानंतर, पुष्प अर्पण करून झाल्यानंतर आपण छान असं त्यांना त्या ठिकाणी विराजमान करायचं आहे। नक्कीच आपल्याला हे श्रीयंत्राच्या डाव्या बाजूला ठेवायचं असतं। माता महालक्ष्मी, भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या समोर ह्या कवड्या असल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कवड्या जर प्रथम आपण घरामध्ये आणलेल्या आहेत तर ह्या सिद्ध कशा करायच्या आहेत? तर ह्या सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक धूप लावायचं आहे। ह्या ठिकाणी तुम्ही अगरबत्ती लावलात तरी देखील हरकत नाही। धूप लावून, अगरबत्ती लावून आपल्या दोन्ही हातांमध्ये कवड्यांची प्लेट घ्यायची आहे आणि माता महालक्ष्मीचा गायत्री मंत्र आपल्याला 16 वेळा पठण करायचा आहे किंवा मग कुबेर देवांचा गायत्री मंत्र आहे तो 16 वेळा आपल्याला पठण करायचा आहे। गायत्री मंत्र हा पुढील प्रमाणे आहे: ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। अशा प्रकारे गायत्री मंत्र आपल्याला 16 वेळा बोलायचा आहे आणि आपल्या ह्या कवड्या छान अशा सिद्ध करून घ्यायच्या आहेत। हीच प्रोसेस, ही क्रिया आपल्याला प्रत्येक शुक्रवारी, मंगळवारी किंवा आपण जेव्हा केव्हा कवड्यांचे पूजन करायला घेणार आहोत तेव्हाही आपल्याला अशा प्रकारे नेहमी ह्यांना सिद्ध म्हणजे चार्ज करायचेच असते। आता आपण जे ह्या कवड्यांच्या प्लेट मध्ये तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ आपण दरवेळी म्हणजे बदली करून घ्यायचे आहे। प्रत्येक वेळी नवीन तांदूळ आपण ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि अगोदरचे तांदूळ आपण स्वयंपाकघरामध्ये आपण जे वेज जेवण करतो म्हणजे भात किंवा तुम्ही ह्याची तांदळाची खीर देखील करून घरामध्ये तुम्ही हे खाऊ शकता।
त्याचप्रमाणे ह्यातलं थोडंफार धान्य म्हणजे तांदूळ जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातलेत तरी देखील चालणारे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीकारक आणि अतिशय उपयुक्त असा हा उपाय तोडगा आहे पिवळ्या कवड्यांचा आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सर्वांनी आवर्जून आपल्या घरामध्ये ह्या कवड्यांचे पूजन नक्कीच करावे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे नमः लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय महाकाली।